मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार 84 लाख योनीमध्ये फेर मारावे लागतात, त्यावेळेला परत माणसाचा जन्म. आणि या 84 लाख योनीपैकी प्रेत आत्मा ही सुद्धा एक योनी आहे. असं कोणतं पाप केल्यानंतर प्रेत योनीमध्ये जन्म होतो, याची सुंदर अशी एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर अशी. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आपण. कारण जे आपण कर्म करतो त्या कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो. या जन्मात पोरा नाही झाला तर पुढच्या जन्मात द्यावा लागतो. म्हणजे ही कर्माची सावली कधीही आपला पाठपुरावा सोडत नाही बघा, कधीच नाही. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जीवन जगण्यासाठी एक आपल्याला दिशा देईल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. प्राचीन काळामध्ये एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये देवदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण अतिशय विद्वान हुशार होता. त्याचं संपूर्ण जीवन जप तप आणि पूजापाठ याच्यामध्येच त्यानं जीवन घालवलं. आणि एक दिवस हा देवदत्त विचार करू लागला की मी माझं सारं जीवन एकाच जागेवरती घालवले. मी कुठलीही तीर्थयात्रा केली नाही. आणि आपलं धर्मशास्त्र सांगतं, लिहून ठेवले धर्मशास्त्रात, की बिना तीर्थयात्रा जीवन अधुरं. हा सगळा विचार करून हा देवदत्त तीर्थयात्रेला निघाला. आता देवदत्त ब्राह्मण हा नगरातून कधीच बाहेर पडला नव्हता. त्यामुळे त्याला रस्त्यांच्या विषयी काहीच माहीत नव्हतं की तीर्थयात्रेला कोणता रस्ता जा. आणि हा रस्ताच चुकला देवदत्त ब्राह्मण आणि एका घनदाट जंगलामध्ये जाऊन पोचला. आणि हे जंगल फार भयानक होतं, भीतीदायक जंगल होतं. कित्येक प्रकारच्या नकारात्मक शक्ती या जंगलामध्ये निवास करत होत्या. या देवदत्तनं अचानक पाहिलं आणि तो घाबरला. त्यानं पाहिलं 5 प्रेतात्मा समोर उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचा रस्ताच अडवला. या 5 प्रेतात्म्यांचं शरीर फार भयानक होतं, फार विद्रूप शरीर होतं. आणि हे 5 प्रेतात्मे देवदत्तला खाण्यासाठी पुढे येत होते. त्याच वेळेस या देवदत्त ब्राह्मणानं भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण चालू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप त्यानं चालू केला. आणि भगवंताच्या आशीर्वादानं त्याची रक्षा झाली देवदत्तची. भगवंतानं एक सुरक्षा कवच तयार केलं त्याला. आणि त्या देवदत्त ब्राह्मणानं पाहिलं की खवळलेले प्रेत शांत झाले. अचानक जागेवरच थांबले, पुढे येत नव्हते. ब्राह्मणाला मारून खाण्याचा विचार प्रेत आत्म्यांनी त्या ठिकाणी सोडून दिला. आणि त्या ठिकाणी देवदत्त ब्राह्मणाने आपल्या इष्टदेवाचं आभार मानलं. देवा, तुम्ही मला वाचव. आणि याच्यानंतर देवदत्तनं त्या प्रेतांनाच विचारलं की तुम्ही असं काय पाप केलं आहे की तुम्हाला या नरकासमान प्रेत योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. आता हे प्रेतांनी ऐकलं ब्राह्मणाचं बोलणं. आणि एक प्रेतात्मा समोर आली आणि त्या ठिकाणी म्हणाली, हे ब्राह्मण देवता, आम्ही तुमच्याशी जे वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आम्ही सगळे प्रेतात्मे आहोत. आमच्या वाईट कर्मामुळे आम्ही हे पाप भोगत आहोत. परंतु आपल्या भक्तीच्या प्रभावानं आम्ही सगळे निष्पाप होऊ लागलो आहोत. आणि आम्हा सगळ्या प्रेतात्म्यांना आमच्या पूर्व जन्मातलं सगळं आठवू लागले. आणि हा पहिला प्रेतात्मा सांगू लागला की मी पाप काय केले. ब्राह्मण देवता ऐका, माझ्या घरामध्ये पूर्वजन्मामधलं सांगतोय हा प्रेत, की माझ्या जन्मामध्ये माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि श्राद्धासाठी सुंदर असा स्वयंपाक बनवला होता. आणि या श्राद्धाची पूजा करण्यासाठी गावातील मी हुशार ब्राह्मण बोलवला होता. आणि ब्राह्मण घरी येण्याच्या अगोदर, पूर्वजांचं तर्पण करण्याच्या अगोदर, त्यांना घास देण्याच्या अगोदर सुंदर असा केलेला स्वयंपाक आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि हे सगळं नैवेद्य दाखवण्याच्याच अगोदर मी हे जेवण खाल्लं, पोटभर जेवण खाल्लं. थोड्याच वेळामध्ये ब्राह्मण देवता आले, पूजेला बसले. आणि त्या ठिकाणी मी खोटं बोललो, काही सांगितलं नाही. आणि हे उष्ट जेवण ब्राह्मण देवताला वाढलं. आणि घास सुद्धा पूर्वजांना टाकताना हा उष्टाच होता. या सगळ्या घोर पापामुळं भूतपिशाच योनीमध्ये जन्म मिळाला आणि मी आता नरकाच्या यातना भोगत आहे. आता याच्यानंतर दुसरं प्रेत समोर आलं पुढं.
आणि ब्राह्मण देवता बरोबर बोलू लागलं. ब्राह्मणाला सांगू लागलं की हे ब्राह्मण देवता, मी पूर्व जन्मामध्ये एक बलशाली विवक होतो की 10 व्यक्तींना मी मारू शकत होतो, एवढी मला ताकद होती. परंतु मी कधीही कष्ट मेहनत केली नाही. जवळच असणाऱ्या मी जंगलामध्ये जायचो आणि लोकांना दररोज त्या ठिकाणी दिवसभर मी लुटायचो. स्त्रिया योग, पुरुष योग, व्यापारी योग, सगळ्यांना लुटायचो, हिसकावून हातातून घ्यायचो, मारायचो आणि मस्तपैकी आरामशीर जीवन जगायचो. मी कधीही मग कष्ट मेहनत करून जीवन जगलो नाही. लोकांच्या हातून हिसकावून खाल्लं आणि जीवन जगलो. आणि याच पापामुळं मला प्रेत आत्म्यामध्ये जन्म घ्यावा लागला या ठिकाणी, प्रेत आत्म्यामध्ये. आणि या नरकाच्या यातना मी आता भोगत आहोत, मी आता भोगत आहे. आणि दुसऱ्याचं हिसकून खाल्ल्यामुळं आज सुद्धा मी प्रेत आत्मा आहे, तरी सुद्धा मला भूक लागते, परंतु मी काही खाऊ शकत नाही, फक्त भुकेनं व्याकुळ झालेला असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर तिसरा प्रेतात्मा समोर आला आणि ब्राह्मणाला त्या ठिकाणी सांगू लागला की हे ब्राह्मण देवता, मी पूर्व जन्मामध्ये एक धनवान व्यापारी होतो आणि व्यापारासाठी मी देशातून परदेशात सुद्धा जात होतो, बोटीनं व्यापार करत होतो. आणि एके दिवशी माझा जिवलग असणारा मित्र, आम्ही दोघेही परदेशात व्यापारासाठी गेलो, व्यापार केला त्या ठिकाणी, परंतु मला त्या ठिकाणी तोटा झाला आणि माझ्याकडचं सगळं धन निघून गेलं. तो माझ्या मित्राला फार मोठा फायदा झाला. दोघेही आम्ही परत आपल्या देशी निघालो बोटीमधून. माझ्या मित्राकडे असणारं धन याचा एक लोभ माझ्या मनामध्ये तयार आला, वाईट बुद्धी माझी झाली आणि लोभापाय माझ्या मित्रालाच मी मारून टाकलं आणि त्याचं धन मी घेतलं. माझ्या गावामध्ये निघून आलो, कुणालाही शंका येऊ नये म्हणून माझ्या मित्राची जी पत्नी आहे तिच्या घरी गेलो. पण माझ्या मित्राचा मृत्यू कसा झाला हे खोटं सारं नाटक मी तिला सांगितलं, त्याच्या पत्नीला, आणि तिलाही ते पटलं. हे सगळं मी खोटं केलं केवळ धनाच्या लोभापोटी. आणि सगळं धन मी त्या मित्राचं घेतलं, लुबाडलं आणि जीवनभर मी ऐश आरामात जीवन जगलो. परंतु शेवटी भगवंताच्या दारामध्ये न्याय झाला आणि हा कर्माचा बोजा माझ्या पाठी लागला आणि या ठिकाणी मला भूत प्रेत योनीमध्ये मला जन्म मिळाला. ह्या नरकाच्या यातना मी आता भोगत आहे, मलमूत्र आम्ही खात आहोत. तर हे सगळं सांगितल्यानंतर बघा, चौथा प्रेतात्मा समोर आला आणि ब्राह्मण देवताला सांगू लागला, हे ब्राह्मण देवता, मी पूर्व जन्मामध्ये एका शूद्र जातीमध्ये माझा जन्म झालेला होता, परंतु त्या ठिकाणचा जो राजा आहे त्या राजाची सेवा मी करत होतो, त्या राज्याची सेवा प्रामाणिक केलेली होती, म्हणून त्या राजानं त्या ठिकाणच्या मला 100 गावं दिली दान म्हणून, म्हणजे बक्षीस म्हणून 100 गावं दिली. माझ्या घरामध्ये भरपूर धनसंपत्ती होती, माझे वयोवृद्ध आई वडील होते आणि मला एक छोटासा भाऊ होता. परंतु मला सुटला होता स्वार्थ, हे धन सगळं मलाच पाहिजे होतं. म्हणून माझ्या छोट्या भावाला मी घरातून धक्के देऊन हाकलून बाहेर काढलं की माझी संपत्ती एकटी आहे, भावाला कुठलाही प्रकारचा हिस्सा दिला. अंगावल्या कपड्यानिशी भावाला बाहेर काढलं. भाव माझा फार दुःखी झाला. त्याची एवढी परिस्थिती बेकार झाली की त्याला कपडे सुद्धा घालायला नव्हती, खायला अन्नही नव्हतं. आणि माझे वयोवृद्ध माता पिता पुत्र प्रेमासाठी चोरून माझ्या घरातून त्याला खायला कपडे काय द्यायची. काही दिवसानंतर मला हे समजलं आणि मी माझ्या आईवडिलांना त्रास देऊ लागलो, त्यांना मारझोड करू लागलो स्वतःच्या मातापित्याला मी. आणि माझ्या मातापित्यांना फार अपमान वाटू लागला समाजामध्ये. माझा मातापित्यांनी काही दिवसामध्ये आत्महत्या केली, नदीमध्ये उडी मारून. याच्यानंतर माझाही मृत्यू झाला आणि हे सगळं पाप माझ्या पाठी लागलं, हे सगळं कर्म माझ्या पाठीमागं लागलं आणि भगवंतानं न्याय दिला की तुला आता प्रेत आत्म्यामध्ये जावं लागल आणि ह्या नरक यातना मी आज भोगत आहे. आता याच्यानंतर 5वं जी प्रेतात्मा समोर आला, 5वा प्रेतात्माच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि तो ब्राह्मणाला त्या ठिकाणी सांगू लागला, हे ब्राह्मण देवता, तुमच्या भक्तीनं मला सगळं आठवू लागलंय पहिलं की पूर्वजन्मामध्ये मी काय पाप केले. हा 5वा प्रेतात्मा सांगू लागला की मी उज्जैन नगरीमध्ये फार मोठं एक प्रसिद्ध मंदिर होतो आणि या मंदिराचा पुजारी मी होतो. मी मनापासून या मंदिराची पूजा करत होतो आणि त्या मंदिरात दररोज राजासुद्धा पूजा करण्यासाठी येत होतो. आणि या राजानं त्या ठिकाणी मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींना हिरे बसवले, डोळ्यामध्ये हिरे, लाखो करोड रुपयाची हिरे होते, बेंबीमध्ये हिरे, असे सगळीकडे मूर्तींना हिरे होते. एक दिवस पूजा करताना माझी नियत बदली झाली. मला असं वाटू लागलं की मी हिरेच चोरून नेले तरी. आणि एके दिवशी या ब्राह्मणानं मंदिरातल्या ज्या मूर्त्या होत्या ती भगवंताच्या डोळ्यातून त्यानं एका सळीनं टोकदार
हे हिरे बाहेर काढले. डोळ्यातले, बिंबीतले, ज्या ज्या मूर्तींना हिरे होते सगळे हिरे बाहेर काढले आणि मी घरी निघून गेलो. आता दुसऱ्या दिवशी राजा त्या ठिकाणी आला. राजानं ठिकाणी हे सगळं कृत्य पाहिलं की मूर्तींची हिरे कुणी चोरून नेले. राजा क्रोधित झाला आणि राजानं शपथ घेतली की ज्यानं कुणी हे हिरे चोरले असतील, मग तो ब्राह्मण जरी असला तरी त्याला मी मृत्यूदंडाची शिक्षा देईल. राजानं पणच केला. आता हे सगळं ऐकल्यानंतर हा ब्राह्मण घाबरला. म्हणजे हा प्रेत आत्मा सांगतोय की मी घाबरलो त्यावेळी. राजा घरी निघून गेला. त्याच रात्री मी लपत लपत जाऊन त्या राजाचा खून केला. राजाला मारूनच टाकलं. ते सगळं धन घेतलं, हिरे माणिक सगळं घेतलं आणि मी ठरवलं की उज्जैन शहर सोडून जायचं आणि दुसऱ्या शहरामध्ये आपण जाऊन राहायचं. मी दुसऱ्या शहरामध्ये चाललो होतो. जाता जाता घनदाट असं जंगल लागलं आणि जंगलातून चालत जात असताना एक नरभक्षक वाघ त्या ठिकाणी आला आणि नरभक्षक वाघाने माझ्या छातीवरती उडी मारली आणि मला त्या ठिकाणी खाऊन टाकलं, गळाच फोडला. आणि हे सगळं जे मी पाप केलं, या पापाची शिक्षा म्हणून मला प्रेत आत्म्यामध्ये जन्म घ्यावा लागला आणि आज मी नरक यातना भोगतोय. ह्या पाची बघा प्रेत आत्म्यांनी सांगितलं ब्राह्मणाला की आम्ही कोणतं पाप केलं त्याच्यामुळं प्रेत आत्म्यामध्ये आम्हाला जावं लागलं. एवढंच नाही तर हे प्रेत आत्मा जीव तोडून त्या ठिकाणी बघा सांगत होते या ब्राह्मणाला की हे ब्राह्मण देवता, ज्या घरामध्ये पूजा होत नाही, ज्या घरामध्ये भगवंताची भक्ती होत नाही, ज्या घरामध्ये माता पित्यांचा अपमान केला जातो, ज्या घरामध्ये माता पित्यांना घराच्या बाहेर काढलं जातं, ज्या घरामध्ये व्यसनी लोक असतात, ज्या घरामध्ये देवांच्यावरती विश्वास ठेवला जात नाही, अशा घरामध्ये आम्ही वास्तव्य करतो. ज्या घरामध्ये श्राद्ध घातलं जात नाही, ज्या घरामध्ये वाढ वडिलांनी जे कष्ट करून ठेवले त्याच्याबद्दल त्यांना अभिमान वाटत नाही, श्राद्ध तर्पण ती लोक अजिबात करत नाहीत, अशा घरामध्ये आम्ही भूतपिशाच त्या ठिकाणी वास करतो. त्यांचं रक्त पितो आणि त्यांना अनेक त्या ठिकाणी वेदना देतो, आम्ही आजारी पाडतो. असं प्रेत आत्म्यांनी बघा या ठिकाणी ब्राह्मणाला सांगितलं. आणि शेवटी या पाचही प्रेतात्मा या देवदत्त ब्राह्मणाला त्या ठिकाणी गयावया करू लागल्या बघा बोलून की हे ब्राह्मण देवता, तुमच्या भक्तीच्या ताकदीनं आम्हाला या ठिकाणी सर्व पूर्वजन्मातलं आठवलं. आता आम्हाला तुम्ही मुक्ती द्या आणि मुक्ती देण्याची ताकद तुमच्या भक्तीमध्ये आहे. आता हा देवदत्त ब्राह्मण लक्षात घ्या विद्वान होता, परंतु भगवान श्री हरिविष्णूंचा तो भक्त होता आणि त्यानं ते ऐकलं. त्या ठिकाणी दया आली प्रेतात आणि देवदत्त ब्राह्मण त्या जंगलामध्ये त्या 5 प्रेतात्मांच्या समोर बसला आणि भगवंताचं नामस्मरण केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. असा हा देवदत्त त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करू लागला आणि या नामस्मरणाच्या ताकदीनं हे 5ही प्रेतात्मे या योनीमधून मुक्त झाले बघा. म्हणून मित्रांनो, आपल्या धर्मावरती विश्वास ठेवायचा आणि उत्तम प्रकारे आपण जीवन जगायचं. पाप आणि पुण्याची व्याख्या काय लक्षात घ्या. दुसऱ्याचा ज्या वेळेला आपण आत्मा दुखवतो ते सगळ्यात मोठं पाप आहे. आणि आपण जे कर्म करतोय दररोजचं कर्म, आपण हे कर्म आपला पिछा कधी सोडत नाही, लक्षात ठेवा. कर्म म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगताना आपण नेहमीच चांगलं कर्म करावं. तर मित्रांनो, अशा प्रकारे 84 लाख योनीमध्ये जो फेरा असतो माणसाला परत माणसाचा जन्म आहे, त्याच्यापैकी ही भूत प्रेत योनी जी आहे त्या अशी कर्म केल्यानंतर बघा भूत प्रेत योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. अशी सुंदर कथा आहे. आवडली ना तरच लाईक करा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा, कारण या मंत्राची ताकद फार मोठी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.